राजकारणामध्ये 12 वर्षांचा मोदी पर्व. मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला. मोदी आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार. पंतप्रधान मोदींचा हा सुवर्ण काळ. देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर. मोदींकडून तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याचं कार्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक. पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही. नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली. स्वातंत्र्य मिळण्याआधी देश संघटित करण्याचं काम केलं. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शरद पवारांचा हल्लाबोल. गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्ल्यू स्टारवरील वक्तव्य अमान्य. शरद पवार यांच्याकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार. तर शीख समाजावर काँग्रेसने केलेल्या अत्याचाराचा निषेध करत राहू. मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम. मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज संध्याकाळी 7 वाजता तातडीची बैठक बोलावली. नंदनवन निवासस्थानी नाशिकच्या बंडखोरीवर चर्चा. तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष. पुण्यानंतर मुंबईच्या महापौरांनाही धमकीचा मेल. रितू तावडेंचा कॅबिन आणि वाहन बॉम्ब उडवण्याची धमकी. नागपूरमधील संघाच्या कार्यालयाला धमकीचा मेल. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. गोकुळ कारखान्याने 58 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याचा आरोप आहे. मागील 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. प्रशासनानं दखल न घेतल्यानं शेतकरी आक्रमक.